मी अश्विनी अशा प्रकारे बर्थडे करत आहे पण उशीर आले ह्या प्रकारे लय आळस आलाय बा लय म्हणजे लय कटाळा आलाय बा काम करून तर दिवस कसा गेला आजचा काल नाही कारण की मी इथं जरी जास्त एजा नाही केलं तरी पण ना गुरुकडे गुरुला बघायला भरपूर लोक येत होती आणि इथलं पण सगळं आता आवरायचं झालेलं आहे. चॅनलची सुरुवात तर अशा तयारीत ऑलरेडी केलेलं आहे आणि लकी पण इथं मागं आले. लकीला किती वेळ घरी न्यायचं किती वेळा बांधायचं. थँक्यू. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा आम्ही सगळे बर्थडे एकत्र सेलिब्रेशन केलं होतं. सगळ्यांनी सरप्राईज दिलं होतं. थँक्यू. आणि आज पण असंच करायचं आहे. हॅपी बर्थडे काकी. थँक्यू. चलो लकी पण आलाय सगळं आवरायला लागलं सगळं साहित्य 12 बजने वाले चलो हो 12 केक मिळाला मला थँक्यू म्हणा. वाढदिवसाला माझी आम्ही नशीबवान आहे का तुम्ही नशीबवान आहे? आजच्या कार्यक्रमात तनुचा आईचा आणि कोणाच्या वास्तुपूजेच्या दिवशीचाच हा ब्लॉग आहे. खूप मोठा होईल आणि सेपरेटच जोडावं असं मला हे वाटलं कारण वास्तुपूजेचा हा वास्तुपूजेचाच ब्लॉग असावा आणि सरप्राईज बर्थडेचा हा सरप्राईजच बर्थडेवाला ब्लॉग असावा कारण की दोन्हीही क्षण खूप खास आहेत. तर अशा त्यांनी नियोजन करून कधी केक आणला एवढ्या गडबडीमध्ये काहीच कळालं नाही कारण की सगळेच सकाळपासून खूप धावपळ करत होते आणि सगळेच खूप थकलेले होते. तर तेवढ्यातून ही बड्डे माझा साजरा केला. आणखीन काय हवं जीवनामध्ये तर चांगल्या जावा चांगले म्हणजे मैत्रिणीसारखे मुली सगळ्यांच्या भाचे पुतणे इतकं मला आनंद झाला ना. फक्त असं वाटत होतं का गुरु जर मोठा असता ना तो पण आला असता ह्याच्यामध्ये सामील झाला असता पण तो नव्हता. आई पण नव्हते. तर माझ्या गावातल्या सासूबाई सकट सगळ्या जावा आम्ही इथे होतो. तर छान असं वाटलं मला. तर इतकं आनंद होत होता ना खूप असं आनंद जे म्हणजे धीर जावा आहेत का आम्ही एकदम मित्रमैत्रिणीसारखे अगदी फ्रेंडशिपपणाने आम्ही राहत असतो. हे बघा त्यातल्या त्या डोक्यावरती ही जाऊ माझी जी फुलं माझ्या अंगावरती टाकते ना त्यांच्याच घरची पूजा होती. फुलं वगैरे टाकून छान असं बर्थडे साजरं करायचं आलं. परीच्या चेहऱ्यावरती आनंद बघा किती ओसांडून व्हायला लागले. आणि पिंकवाले जे ड्रेस आहे का म्हणजे माझी जावेच्या बहिणीची मुलगी आहे तिचा चेहरा बघा किती खुश. एवढ्याशा केकमध्ये किती लोक केक चारायला आणि केक चारण्यापेक्षा तोंडाला लावायला मुलांना इतका आनंद होत होता. तुम्हाला मी सांगते गार असा हवा आणि मोठा असा साऊंड लावलेला. आजकाल यूट्यूबवरती बाई सर्च केलं काही येतं जसं की हॅपी बर्थडे टू यू अश्विनी असं ना सॉन्ग लावलेलं होतं आणि इतकं मोठं छान साऊंड DJ लावला होता ना.
पण मी ह्यात शेअर करू शकत नाही, कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो. तो एक माहोल तयार झालेला, गारगार हवा आणि आनंददायक वातावरण, छान छान आपली स्वतःच्या जवळची गोड माणसं. जीवनात आणखीन काय पाहिजे, हे तर सगळं कमवायचं असतं. जे हे घालवलेले क्षण असतात ना, ते आठवायला फोटो, आता तर यूट्यूब आहे आणि ब्लॉगद्वारे ना ह्या गोष्टी आठवणीत ठेवता येतात. इतकं मला आज आनंद झाला ना, अक्षरशः मी आजचा माझा बर्थडे मी करणारच नव्हते. सकाळपासून ब्लॉग चालू केल्यापासून मी कोणाला तुमच्याशी पण शेअर केलेला नव्हता, कारण की गुरु पण आहे, दिवसभर येणारे जाणारे आणि थकले जाणारे हे मला माहिती होतं. पण सईपरी ऐकणाऱ्यातलं नाही ते हे पण मला माहिती होतं. पण मी त्यांना बोललेले, आपण दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त केक कापू बाळा, संध्याकाळी तर होणार नाही. पोरी तर नाहीच म्हटल्या, आई करायचं म्हणजे करायचं. घरी करायचं झालेलं नाही आहे, पण मला असं वाटलं नाही की माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर असं बाहेर छान असं माझं बर्थडे सेलिब्रेशन होईल. खूप आनंद झाला मला आज. तुमच्या माहितीसाठी ज्या ताई रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे, गेल्या वर्षीसुद्धा ना सगळ्या जावा मला ना सरप्राईजच दिलेलं. मी इतकी घाबरली होती ना, सगळे रेडी होऊन तयार होऊन मला सरप्राईज दिले, केक वगैरे आणून छान ना बर्थडे साजरा केला. मग आम्ही पण छान वडापाव वगैरे आणलेलो, वडापाव, जिलेबी, चहा असं मस्त खाणं पिणं आमचं झालेलं. तर माझे ननंदबाई म्हणजे आशाताईच्या ननंदबाई आहेत, ते पण मुक्काम केलेले. मस्त इथं पटापट केक कापून सगळे केक खायच्या तयारीत आहोत आम्ही. जसं लग्नामध्ये एकमेकांना हळद लावून खेळतो बघा, त्याच पद्धतीचं सगळे केक लावून खेळत होते. दुसरी गोष्ट, केक पुरलं नाही म्हणून एकमेकांचे गाल घासायला लागले चावा अक्षरशः. तर छान वाटलं बरं का. तर असं एन्जॉय करायला कधी तर भेटते. दररोज आपलं काम, संसार, व्याप, मुलं हे असतातच, पण असे दिवस कधी येत नाहीत. तर छान वाटलं. तर माझ्या ताईंना पण आठवण राहतं, जसं की त्यांचं 24 जूनला घराची पूजा आणि 24 जूनला माझं वाढदिवस पण साजरा केलेलं, हे घालवलेले हसत खेळत जे दिवस आहेत का, हे पण आठवते. आणि DJ इतकं मस्त गाणे छान छान लावले होते ना, मुलांच्या अक्षरशः आवडीचे गाणे लागले होते. परत पोरं बोललं की आपण ना छान सेलिब्रेशन करूया, डान्स वगैरे करूया. तर लकीची इतकी लुडबड होती ना, सकाळी आल्यापासून सईपरी आणि संध्याकाळी अक्षरशः आम्ही घरी जातानाच लकी घरी गेला. तो काही चावत नाही किंवा काही करत नाही, पण त्याला आमच्या मध्ये यायला त्याला इतकं आवडतंय ना. तसं साईडला तुम्ही बघू शकता, जे खाण्यापिण्याचं जे होतं केटरिंगचं, त्यांचं नेण्याचं काम चालू आहे. आणि इथं आतमध्ये आल्यानंतर गुलाबी साडी, लाल लाल कलरची बागडी, सैराटवरची गाणी, पाटलांचा बैलगाडा, जे पोरींना आजकालच्या आवडतं ना गाणे, तेच मुली मोबाईलवरती सर्च करून लावत होते. खरं बालपण देगा देवा. तर किती भारी ना मुलं, की अगदी मनमोकळेपणाने डान्स करत होते. तर सई परत माझ्या पुतण्या म्हणत होती, काकी तुम्ही पण या, तुम्ही पण या, असं त्यांचं चालू होतं. पण आम्ही जास्तीत जास्त बघण्याचाच आनंद घेतलं. बघण्यात पण जो आनंद आहे का, खरंच आनंदातच आनंद आहे. तर छान वाटत होतं बरं का. रात्रीचे किती वाजलेत हे सुद्धा आम्हाला भान नव्हतं. लकीला सुद्धा राहावे ना, तो सुद्धा आत येऊन बघायला लागले की नक्की ह्यांचं काय चाललंय. पुरुष मंडळींना याचं काही सुद्धा बनक नाही आहे की आतमध्ये काय चाललंय. एवढं मात्र त्यांना माहिती आहे काय तरी आतमध्ये डान्स वगैरे चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं मस्त वाढदिवस साजरा करण्यात आला, चिल्लर पार्टीने सुद्धा आणि मोठ्याने सुद्धा छान आनंद घेतला. एवढ्या ह्याच्यामध्ये मी गुरुला थोडंसं मिस करत होते. मी काय सगळेच करत होते की अश्विनी
पुढच्या वर्षी गुरुना बड्डेला चांगलं चालायला लागतोय. लकी वाट बघते ह्या सगळ्या कधी घरी जाते तर निवांत बसलेले आणि मोठमोठ्याने गाणी लावली होती ना, त्यामुळं अक्षरशः वातावरण इतकं भारी झाले ना, घरी जावं असं वाटतच नव्हतं. कसा वाटला बर्थडेचा ब्लॉग?